आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो गेला तो सिंचू सिंचू काहीतरी करा तू गेला तो माझा सिंधू गेला। आई तुम्ही तरी काहीतरी सांगा ना सिंधूला। मी हवं तर त्याला समजावून सांगेन पण तुम्ही त्याला जाऊन नका देऊ। आई काहीतरी करा सिंधू सिंधू माझा सिंधू आई सिंधूला कोणीतरी थांबवा माझा तो गेला मला सोड। अहो तुम्ही काहीतरी करा तुमच्यामुळे तो गेलाय सिंधूला परत घेऊन या सिंधूला परत घेऊन। आता कशाला रडताय? समजूत जर काढायचीच असती ना तर आधीच काढली असती। आता फार उशीर झालाय। तो तुमच्या ताब्यातून निसटून आता भावना दळवीच्या जाळ्यात अडकलाय। आपल्या मुलावर कधी रागवायला पाहिजे, कधी त्याला पदराखाली घेतलं पाहिजे याची साधी अक्कल दे तुला आई म्हणून। तुला फक्त रडायला येतं, बाकी काही येत नाही तुला। चल संपत। कोणीतरी माझ्या सिंधूला परत घेऊन या आदिराज। सिंचू माझ्या सिंधूला परत घेऊन या आई तो। बापरे, हे प्रकरण मला वाटत होतं त्यापेक्षा जास्त रंगत चाललंय। आता सिद्धू हे घर सोडून गेलाय, हे तर सोन्याहून पिवळं झालं। आता बघाच मी या संधीचं सोनं करत कसं स्वतःचं आणि अधिराजचं वजन वाढवते या घरात। या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळवे। मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं। आजवर तुझी प्रत्येक चूक मी पोटात घेतली त्याचं हे फळ दिलास केलं ते। अरे आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या, सगळ्या चुका माफ केल्या तुझ्या। लाज नाही वाटली का तुला? आणि प्लीज फोन उचल प्लीज। आता फोन करून काय उपयोग आहे हरी? एवढंच होतं ना तर स्वतःच्या बहिणीच्या अगेन्स्ट जाऊन स्टँड घ्यायला हवा होतास तू। आणि माझा फोन का नाही उचलत आहेस तू? मी काय केलं? माझ्यावर का रागवली आहेस? आणि प्लीज माझा फोन उचल। अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं। अगं प्लीज माझा फोन उचल। हे बघ तू माझ्यावर नको चिडूस प्लीज। मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय। प्लीज फोन उचल। आता काय? आणि प्लीज माझा फोन उचल। अगं जे काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे? मला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हतं। अगं प्लीज माझा फोन उचल। हे बघ तू माझ्यावर नको चिडूस प्लीज। मला ना तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय। प्लीज फोन उचल। इम्पॉर्टंट सांगायचंय म्हणे। आता अजून काही इम्पॉर्टंट सांगायचंय? माझ्या घरात जे काही चालू आहे त्यापेक्षा दुसरं इम्पॉर्टंट माझ्यासाठी काय असणार आहे का? का नाही कळत आहे सगळ्यांना? नाही बोलायचंय मला कोणाशी। आय नीड माय स्पेस। शाला काय अर्थ आहे? अगं आणि मला तुला खूप महत्वाचं सांगायचं होतं की संतोष दादा तिकडे येतोय। Shit. माझा सिंधू कधी येणार आहे घरी? माझा सिंधू कधी येणार? माझ्या सिंधूला आई नको रडू। कळलं ना आता तरी?
नको त्या लोकांशी संबंध ठेवले की काय होतं ते. हजार वेळा सांगितलं मी संपत की नको असले लोक आपल्या घरात, पण नाही. काय गरज होती त्या दळवी कुटुंबाला इतकं महत्व देण्याची. संपतराव, संपतराव, तू इथं कशाला आलास? मी इथे कशाला आलोय? वा, हे बरं आहे तुमचं. तुम्ही मलाच विचारताय मी इथे कशाला आलोय? अहो, तुमच्या मुलाने माझ्या बहिणीला अख्ख्या गावासमोर लाज आणली, आमच्या अख्ख्या घराची नाचक्की केली, तरी तुम्ही मला विचारताय की मी इथे कशाला आलोय? हा, हे बघ संतोष, जे काय घडलं त्याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. हा जितका मोठा धक्का तुमच्यासाठी आहे ना, तितकाच आमच्यासाठी पण आहे. ते काय मी ऐकून घेणार नाही. हा, अजिबात नाही. अहो, तुम्ही काय राजकारणी माणसं, तुमचं घर घराणं सगळंच मोठं. हा, तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही हे असली प्रकरण 2 दिवसात विसरून जाल. अहो, मी लहान घरातला, कुटुंब लहान आहे माझं, सामान्य माणूस आहे मी, आम्हाला हे नाही परवडणार. अहो, आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा जो काय बाजार मांडलाय ना तुमच्या मुलांनी, त्यातून बाहेर पडणं आमच्यासाठी तितकं सोपं नाहीये हो. संतोष दादा, तोंड सांभाळून बोला. माझ्याही घरच्यांची काही कमी बदनामी झालेली नाहीये. माझे? अरे वा सिंचना, हा, लगेच बाजू बदललीस. बरं आहे तुझं. मग ते घर कोणाचं आहे? हा, तुझं नाही? कारण हे माझं माहेर आहे आणि यावर तुम्ही अजिबात बोलू नका. अगं, मी कुठे बोलतोय? मला बोलायचंही नाहीये तुझ्याशी. तुझ्याशी बोलून काय उपयोग आहे? मी यांच्याशी बोलायला आलोय. महत्वाचा मुद्दा काय आहे? बदनामी आमची झालेलीच आहे, पण खरी गोम ही आहे की तुमच्या विरुद्ध बोलणार कोण? हा, ताप आहे कोणाची? पण आम्हाला अख्खं गाव सुनावणार, त्याचं काय? संतोष, प्रसंग काय? तू बोलतोयस काय? हे बघा सिद्धूची आई, आमच्या कुटुंबावर जो प्रसंग उडावलाय ना, तो तुम्हाला नाही कळणार. तुमच्या सिद्धूने जी काय आमची इज्जत काढली आहे, अरे 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 अरे, कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. हो का? काय रे? त्याचं काय करावं असं तुला वाटतं रे? आता कसं मुद्द्याचं बोललात, तेच तर बोलायला आलोय मी. हे बघा, तुम्ही फक्त एवढंच करायचं. तुमच्या मुलाने आमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्यायची. लक्ष्मी निवास